खूप दिवसातून गावाकडे आलो, म्हटलं गावाकडे एक झलक मारावी. बघितलं गावाकडे येता येता एक शेताकडे आलो. शेताकडे येताना बघितलं तर मन एकदम हळून गेलं हो. गावातली जे मुक जनावर असतात गावाकडची, छोटी छोटी लहान लहान, मी जेव्हा शेताकडे एंट्री मारली तेव्हा बघितलं तर समोर एक कोल्ह्याचं पिल्लू हे असं मरून पडलं होतं. गाडी वगैरे रहदारी काही तर जास्त नाही आहे, पण जेणेकरून काही आजार असेल त्याच्यामुळे हे कोल्ह्याचं पिल्लू मेलं. रात्री आवाज खूप येतो, पण आज हे बघून ना मन एकदम हळून गेलं. नका असो काही असो, प्रकृतीने दिलेले सर्व जे काय आहे, पशु पक्षी प्राणी, याचं संवर्धन करा, त्याची निगा राखा, त्यांची व्यवस्था करा. सृष्टीचा काहीतरी नियम आहे, 1 2 2 3, म्हणजे जेव्हा आपण हे रोटेशन असतं. पण असे ह्या जाती नष्ट होण्याच्या कगारीवरती आहेत, त्यांना जपायचं बघा. बाकी काय नाही. पाणी सोडलं आता, पाणी आहे, कॅनलला पाणी भरपूर आहे, शेतीला पाणी भरपूर आहे, चालू आहे. काळजी घ्या. माझं एकच म्हणणं आहे की निसर्गात जेवढे पशु पक्षी मूक जनावर आहेत त्यांची काळजी घ्या बस. बाकी काही नका करू. धरोहर आहेत ते आपले. येणाऱ्या जन्मात पुढच्या काही पिढ्यामध्ये ना हे बघायला पण नाही भेटणार जर ह्याची काळजी नाही घेतली तर. म्हणून काळजी घ्या. ह्यांनाही सांभाळा, ह्यांचाही जीव आहे. हे बघून ना एवढं मन हळहळ ना. रात्री यांचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही जागा राहतो शेतात. बाबा आता कोल्हे आले. कुत्र्यासारखेच असते ते, कुत्र्याची एक पेशीच आहे ती. पण हे असं मरून पडलं ना की माझा जीव एकदम हळहळ होतं आहे. ह्यांना सांभाळा बस, बाकी काही करू नका. हे सर्व काय देतात, हे रोटेशन करतात शेतात.